Welcome students. In last video we are learned multiplies and factors, and today we are learn the test of divisibility. The test of divisibility means विभाज्यतेच्या कसोट्या. तर मल्टिप्लाइज अँड फॅक्टर्स शोधताना आपल्याला टेबल्स लर्न असणं गरजेचं आहे आणि मोठ्या संख्यांसाठी ह्या टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी जर आपण शिकून घेतलं तर आपल्याला पटकन ओळखता येतं की कोणत्या संख्येने कोणत्या संख्येला भाग जाऊ शकतो किंवा कोणती संख्या कोणत्या संख्येचा मल्टिप्लाइज आहे. तर त्यासाठी आपल्याला इन 5th स्टँडर्ड वी लर्न the test of divisibility by 2, the test of divisibility by 5 and the test of divisibility by 10. First, let us learn the test of divisibility by 2. The numbers which have 0 to 4, 6, 8 in units place are divisible by 2. For example, 22, 46, 84, 98, 100, 102. तर बघा विद्यार्थी मैत्रिणींनो, द टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी बाय 2. 2 ची विभाज्यतेची कसोटी काय आहे की 2 ने कोणकोणत्या संख्यांना भाग जाऊ शकतो हे कसं ओळखायचं. द नंबर्स विच हॅव 0 to 4, 6, 8 इन युनिट्स प्लेस. म्हणजे काय की त्या संख्येच्या एकक स्थानी जर 0, 2, 4, 6 किंवा 8 ही संख्या असेल तर त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो. याला 2 ची विभाज्यतेची कसोटी असे म्हणतात. तर बघा विद्यार्थी मैत्रिणींनो, नुसती संख्येचं एकक स्थान युनिट्स प्लेस बघितलं तरी आपल्याला ओळखता येतं की ह्या संख्येला 2 ने डिवाइड होतं किंवा नाही. तर मग बघा इथं फॉर एक्झाम्पल्स दिलेले आहेत. 22 युनिट्स प्लेसला 2 आहे, 46 युनिट्स प्लेसला 6 आहे, इथं 4 आहे, इथं 8 आहे, इथं 0 आहे. तर कोणतीही संख्या असो त्याचं युनिट्स प्लेस बघा आणि त्याच्यावर जर 0 असेल, 2 असेल, 4 असेल, 6 असेल, 8 असेल तर त्या संख्येला 2 ने डिवाइड होतं. म्हणजे 2 ने त्याला पूर्ण भाग जातो. ही विभाज्यतेची 2 ची कसोटी आहे. द नंबर्स विच हॅव 0 to 4, 6, 8 इन युनिट्स प्लेस आर डिव्हिजिबल बाय 2. सेकंड टेस्ट, द टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी बाय 5. 5 ची विभाज्यतेची कसोटी. द नंबर्स विच हॅव 0 or 5 in the units place are divisible by 5. For examples, 20, 35, 40, 850, 975, 800, 465. तर बघा विद्यार्थी मैत्रिणींनो, 5 ची विभाज्यतेची कसोटी काय आहे. तर जसं 2 ची होती तसं 5 ची. तर युनिट्स प्लेसला काय बघायचे, 0 किंवा 5. द नंबर्स विच हॅव 0 or 5 इन द युनिट्स प्लेस. म्हणजे युनिट्स प्लेसला 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 ने भाग जातोच. फॉर एक्झाम्पल्स बघा, इथं ह्या ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यांचे युनिट्स प्लेस बघा. 0, 5, 0, 5, 5, 0, 5. मग ह्या कितीही अंकी संख्या असल्या, 2 डिजिट असो, 4 डिजिट, 8 डिजिट असो की 10 डिजिट नंबर्स असो, फक्त त्यांचे युनिट्स प्लेस बघा. 0 आहे, 5 आहे तर त्या संख्येला 5 ने भाग जातोच. ही 5 ची डिव्हिजिबिलिटीची टेस्ट आहे. द नंबर्स विच हॅव 0 or 5 इन द युनिट्स प्लेस आर डिव्हिजिबल बाय 5. म्हणजे त्या संख्येचं एकक स्थान बघून आपण सांगू शकतो की या संख्येला 5 ने भाग जातो किंवा नाही. थर्ड टेस्ट, द टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी बाय 10. 10 ची विभाज्यतेची कसोटी. द नंबर्स विच हॅव 0 in the units place are divisible by 10. Examples 50, 80, 100, 110, 130, 200, 850,
द नंबर्स विच हॅव 0 इन द युनिट्स प्लेस. ज्या अंकाच्या एकक स्थानी युनिट्स प्लेसला 0 असेल तर त्या पूर्ण संख्येला 10 ने डिवाइड होतं, म्हणजे 10 ने ती संख्या डिव्हिजिबल आहे. ही 10 ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी आहे. तर बघा एक्झाम्पल्स, सर्व एक्झाम्पल्सच्या युनिट्स प्लेसला 0 आहे. 50, 80, 100, 850. तर 0 असल्यामुळे या संख्यांना 10 ने भाग जातोच, पूर्ण भाग जातो. याला 10 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट असे म्हणतात. तर बघा विद्यार्थी मैत्रिणींनो, आपण द टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी बाय 2 शिकलो, बाय 5 अँड बाय 10. तर 2 ला सुद्धा 0 होता, 5 ला सुद्धा 0 आहे आणि 10 ला सुद्धा युनिट्स प्लेसला 0 असेल तर 2 ने भाग जातो, 5 ने जातो आणि 10 ने सुद्धा जात असतो. ज्या संख्येच्या युनिट्स प्लेसवर 0 असेल त्या संख्यांना 2 ने पण डिवाइड होतं, 5 ने पण डिवाइड होतं आणि 10 ने सुद्धा डिवाइड होऊ शकतं. अशा प्रकारे आपण द टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी बाय 10, बाय 5 अँड बाय 2 शिकलेलो आहोत. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जे आपण विभाज्यतेच्या टेस्ट शिकलो, टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी, त्याच्यावर आधारित आहे प्रॉब्लेम सेट नंबर 33. तर बघा फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, राईट 5 3 डिजिट नंबर्स दॅट आर मल्टिप्लाइज ऑफ 2. म्हणजेच काय की 2च्या विभाज्य असणाऱ्या 5 3 अंकी संख्या लिहायच्यात आपल्याला. तर आपण जी टेस्ट शिकलेलो आहोत डिव्हिजिबिलिटीची, त्यावरून आपल्याला ह्या संख्या सहज लिहिता येतील, अगदी इझिली लिहिता येतील. तर कसं बघा, 2 ची टेस्ट आपल्याला माहिती आहे की ज्यांच्या युनिट्स प्लेसला 0, 2, 4, 6 असेल, 8 असेल तर त्या संख्या 2 ने डिव्हिजिबल आहेत. तर मग अशा 3 डिजिट नंबर्स आपल्याला तयार करायचे आहेत. तर मग आता फर्स्ट नंबर बघा, फर्स्ट नंबर 102, सेकंड नंबर 434, थर्ड नंबर 536, फोर्थ नंबर 788 and fifth number 900. ह्या सर्व संख्या 3 डिजिट नंबर्स आहेत बघा. 102, 434, 536, 788, 900. आता यांचं युनिट्स प्लेस जर बघितलं आपण तुम्ही म्हणाल की एवढं इझिली कसं काय तुम्ही डायरेक्ट असं लिहिलं की या 2 ने मल्टिप्लाइज आहेत. तर बघा कारण यांच्या युनिट्स प्लेसला 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे, 0 आहे. म्हणून ह्या संख्या 2 ने डिव्हिजिबल आहेतच. म्हणून आपण पटकन हे लिहू शकलो की ह्या संख्या 2 च्या मल्टिप्लाइज आहेत. कळलं. आता तुम्ही ह्याच संख्या घ्यायच्या असं काही नाही, तुमच्या मनाचे सुद्धा तुम्ही संख्या तयार करू शकता ज्यांच्या एकक स्थानावर 2 असेल, 4 असेल, 6 असेल, 8 असेल किंवा 0 असेल. सेकंड क्वेश्चन बघा, राईट 5 3 डिजिट नंबर्स दॅट आर मल्टिप्लाइज ऑफ 5. 5च्या मल्टिप्लाइज असलेल्या आपल्याला संख्या लिहायच्या. तर 5ची टेस्ट पण आपण शिकलो 5ची, ज्यांच्या युनिट्स प्लेसला 0 किंवा 5 असेल. तर मग बघा पटकन आन्सर आपण लिहू शकतो. 155, सेकंड 200, थर्ड 845, फोर्थ 900, फिफ्थ 935. युनिट्स प्लेसला 5 आहे, युनिट्स प्लेसला 0 आहे, 5 आहे, 0 आहे, 5 आहे की नाही. तर ह्या संख्या 5च्या मल्टिप्लाइज आहेत. अशा ह्या 3 अंकी संख्या आपण लिहिलेल्या आहेत. तुम्ही याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या संख्या पण लिहू शकतात आणि ते सुद्धा तुम्ही युनिट्स प्लेस बघायचं. 5च्या मल्टिप्लाइज म्हणजे यांच्या युनिट्स प्लेसला 0 किंवा 5 असला पाहिजे. 2चं असेल तर 2, 4, 6, 8, 0 असेल. 10चं असेल तर फक्त 0 यायला पाहिजे. क्वेश्चन 3 जो आहे, राईट 5 3 डिजिट नंबर्स दॅट आर मल्टिप्लाइज ऑफ 10.
तर मग काय करायचे, 10च्या मल्टिप्लाइज, मग युनिट्स प्लेसला फक्त 0 असेल अशा संख्या तुम्ही 5 लिहायच्या आहेत. लुक हिअर स्टुडंट्स, प्रॉब्लेम सेट नंबर 33 पेज नंबर 48. तर बघा याच्यामध्ये प्रॉब्लेम सेट नंबर 33 मधला आपण फर्स्ट सेकंड क्वेश्चन सोडवलाय, थर्ड तुम्ही सोडवायचं. नंतर राईट 5 नंबर्स दॅट आर मल्टिप्लाइड ऑफ 2 ॲज वेल ॲज 3. तर 2 आणि 3 अंकी संख्ये, 2 आणि 3च्या पाड्यात येणाऱ्या समान संख्या तुम्ही 5 संख्या लिहायच्या आहेत. नंतर जो 5th क्वेश्चन आहे तो बघा, इफ द नंबर गिवन in the table is divisible by the given divisor, put right in the box. If it is not divisible by the divisor, put wrong in the box. आता बघा डिवायझर नंबर 2, 5, 10. आता 15 इथे करून दाखवलेलं आहे बघा पुस्तकात. 2ला 15ला 2ने भाग जाऊ शकत नाही, कारण याचा 5 युनिट्स प्लेस म्हणजे इथे रॉंग आहे. 5ने जाऊ शकतो म्हणून इथे राईट आहे, 10ने नाही जाऊ शकत म्हणून रॉंग दिला. मग आता 30, मग इथे युनिट्स प्लेसला बघायचं आहे 0 आहे म्हणजे याला जाऊ शकतो, येस नाही ना, राईट. 5ने जाऊ शकतो, राईट. 10ने सुद्धा जाऊ शकतो कारण यांचे युनिट्स प्लेसला 0 आहे. नंतर आता 34, इथे युनिट्स प्लेसला 4 आहे म्हणजे 2ने डिव्हिजिबल आहे, 5ने नाही, 10ने नाही, रॉंग. 46 आहे, 2ने इथे युनिट्स प्लेस बघायचं 6 आहे म्हणजे 2ने डिव्हिजिबल आहे, 5ने नाही, 10ने नाही. त्यानंतर इकडे बघा डिवायझर नंबर 2, 5, 10. 55 2ने नाही, 5 येस, 10 नाही. 63 2 नाही, 5 नाही, 10 नाही. 70 0 आहे म्हणजे 2ने डिवाइड होतो, 5ने डिवाइड होतो, 10ने सुद्धा डिवाइड होणार आहे. 84 युनिट्स प्लेसला 4 आहे म्हणजे 2ने डिवाइड होणार आहे, 5ने नाही, 10ने नाही. अशा पद्धतीने हा टेबल सुद्धा तुम्ही वहीमध्ये कंप्लीट करायचा. आधी पुस्तकात कंप्लीट करा, नंतर वहीमध्ये कंप्लीट करा.